त्यांचे ड्रीम कम ट्रू येतात, माझे नाईटमेअर कम ट्रू ना. टिश्यू आहे ना काही आहे ना काही आहे. सो मी डॅप पण नाही केलं आवडत नव्हतं, कारण माझा एंटायर फेस, माझा एंटायर दिवस हा त्यांच्यावरती अवलंबून होता. हाय गाईज, वेलकम टू माय यूट्यूब व्हिडिओ, वेलकम टू दिस चॅनल. माझा चेहरा जर तुम्ही पहिल्यांदाच बघत असाल तर मी आहे शिवानी आणि आपण या चॅनलवरती करतोय वेडिंग सिरीज. टायटल बघून तुम्हाला कळलंच असेल की हा व्हिडिओ कशाच्या बद्दल आहे. इट्स लाईक ब्रायडल नाईटमेअर कम ट्रू. सो तुम्हाला जर यामध्ये इंटरेस्ट असेल तर प्लीज कीप ऑन वॉचिंग आणि लेट्स गेट स्टार्टेड. ओके वेट, मला आधी एक डिस्क्लेमर द्यायची आहे की मला कोणाची बदनामी नाही करायची किंवा कोणाबद्दल वाईट नाही बोलायचे. मी फक्त माझा एक्सपिरियन्स शेअर करते आणि आय होप की तुम्ही या मिस्टेक्स मधून माझ्या शिकाल आणि तुमचा वेडिंग डे माझ्यापेक्षा खूप छान राहील. सो लेट्स गेट स्टार्ट. ऍक्च्युली ही जी स्टोरी तुम्ही टायटलमध्ये वाचली ती ऍक्च्युली माझ्या लग्नाच्या दिवशी झाली होती, बट सिच्युएशन माझी एक्झॅक्टली समजून घ्यायची असेल तर आपल्याला एंगेजमेंट डे पर्यंत जावं लागेल थोडंसं. सो बेअर विथ मी प्लीज. ओके, सो एंगेजमेंट डेला आम्ही मेकअप आर्टिस्ट एक सिलेक्ट केले होते. लग्नाचे नव्हते, हे दुसरेवाले होते ज्यांच्यासोबत ऑलरेडी मी ज्यांच्याकडून मेकअप एकदा करून घेतला होता माझ्या दादाच्या लग्नात आणि त्यांचं सगळं चांगलं वाटलं होतं. सो वी वेंट अहेड विथ हिम. सो एंगेजमेंटच्या दिवशी माझी सकाळी सकाळी एंगेजमेंट होती, तर मग मी आवरून बसले होते आणि ते 45 मिनिट्स लेट आले. सगळ्यांचा मेकअप होतोय, माझ्या वहिनीचा मम्मीचा मेकअप साठी दुसऱ्यांना सांगितलं होतं तर त्यांचा चालू झाला आणि मी एकटी अशी नवरी आपली बसलेली आहे शांतपणे. तर ते 45 मिनिट्स लेट आले आणि त्यांनी त्याच्यानंतर मेकअप चालू केला. पण त्यांची मला एक गोष्ट आवडली की त्यांनी घाई नाही केली, त्यांनी नीट सगळा सेटअप मांडला आणि त्याच्यानंतर जवळपास 1 तास तरी माझा मेकअप चालूच होता. सो दॅट वॉज अ गुड पार्ट. आणि त्याच्यानंतर ते दुसऱ्या ब्राईडकडे गेले होते आणि त्या दिवशी त्यांना 2 अपॉइंटमेंट्स होत्या, मी आणि आणखी एक. तर नंतरचा जो आता केक कटिंग आजकाल जो सेरेमनी चालू असतो तर तो सुद्धा माझा होता. त्याच्यासाठी मी बॉल गाऊन सिलेक्ट केला होता आणि लुक चेंज होता. तर त्याच्यासाठी त्यांना यायला थोडासा उशीर झाला आणि बाकी सगळं त्यांनी लुक छान केला. त्यांनी खूप वेळ दिला. जेव्हा केव्हा आले ते लाईक लेट आले, पण जेव्हा केव्हा आले त्यांनी खूप जास्त मेहनत घेऊन नीट प्रॉपरली सगळा मेकअप केला. ओके, सो हे सगळं झालं आणि आय वॉज लाईक ओके, यांनी चांगला लुक केलाय आणि मला कंप्लेंट्स नव्हते, थोडेफार कंप्लेंट्स होते बट दॅट वॉज निग्लिजिबल. नंतर मला असं वाटलं की लग्नाच्या दिवशी पण हाच प्रकार झाला तर आपण नाही सांगू शकत ना, तर एकाच दिवशी खूप सारे ब्राईड्स असू शकतात त्यांना. तर आय वॉज लिटिल बिट स्केप्टिकल आणि मी ठरवलं की नाही आपण थोडे दुसरे ऑप्शन्स पण बघू. मी गेले मेकअप आर्टिस्ट नंबर 2. तर त्यांच्याशी माझं बोलणं झालं आणि त्यांचे जे रेट्स होते मला चांगले वाटले आणि त्यांचं बोलताना पण खूप प्रोफेशनल वाटले. आणि मला एक गोष्ट मेन्शन करायची आहे की यांचे इंस्टाग्रामवरती खूप सारे फॉलोअर्स आहेत. माझ्या खूप साऱ्या फ्रेंड्सनी त्यांच्याकडून मेकअप करून घेतलेले आहे. सो त्यांचा असं खूप नॅचरल मेकअप, नॅचरल बेस अशी त्यांची ही स्पेशालिटी आहे आणि मला ते तसाच काहीसा लुक हवा होता लग्नात. सो जेव्हा मी त्यांच्याकडे अपॉइंटमेंटसाठी केले डिस्कस करायला सगळ्या गोष्टी, सगळे इव्हेंट्स, मेकअपसाठी कधी लागणार आहे, टायमिंग्स काय असतील, वेळ काय असेल, तर फिक्स करण्यासाठी त्यांच्याशी बोलायला गेले. तर त्यावेळी आय मेड शुअर की मी त्यांना सांगते की एंगेजमेंटच्या वेळी ह्या गोष्टी झाल्या आणि हे असं नकोय, आपल्याला डिले नाही करता येणार कुठला पण इव्हेंट. सो त्यावेळी झालं पाहिजे. आणि शी वॉज लाईक ओके विथ इट आणि शी सेड की हो मेकअप आर्टिस्ट जास्त ब्राईड्स घेतात पण आम्ही प्रॉपरली मॅनेज करू, डोंट वरी. आणि आय वॉज लाईक ठीक आहे. तर मग त्या आधीचे जे इव्हेंट्स होते, मुहूर्तमेढ आणि मेहंदी आणि हळद आणि दिस थिंग संगीत, तर त्याच्या वेळी ते एकदम वेळेवरती आले आणि त्यांचा मेकअप खूप छान होता. लाईक 15-20 मिनिट इकडे तिकडे होत होतं बट इट वॉज फाईन. त्यांनी खूप छान मेकअप केला होता आणि शी मेड शुअर की मला काय पाहिजे, मला कसं हवंय, तर ते सगळं त्यांनी नीट ऐकून घेतलं होतं आणि त्याच्याप्रमाणे त्या करत होत्या. त्याच्यामुळे मला खूप छान वाटलं की ओके, इट्स नाईस की मी यांच्यासोबत गेले. सो द इनफेमस डे अराइव्ज, नाईटमेअर ऑफ माय ड्रीम्स. आय वोंट लाय, मी माझ्या लग्नाच्या खूप आधी, आय गेस एंगेजमेंटच्या पण आधी एक व्हिडिओ पाहिला होता एका ब्राईडचा आणि तिचा मेकअप आर्टिस्ट 4 तास लेट आले. ओके, सो मी खूप ड्रेड करत होते ही सिच्युएशन की माझ्यासोबत नाही आली. आय गेस मी मॅनिफेस्ट केली हे माझ्यासोबत, बट एनिवे. सो माझं लग्नाचे विधी जे होते ते सकाळी 9ला काहीतरी चालू होणार होते. तर फोटोग्राफर्सना 1 तास द्यावा लागणार होता. सो इट वॉज एक्सपेक्टेड की मी 7:30 पर्यंत तरी रेडी असणार आहे. आणि मी त्यांच्यासोबत हे कम्युनिकेट केलं होतं मेकअप आर्टिस्ट सोबत. त्यांनी सांगितलं होतं की हो पण एक दिवस तुला लवकर उठावं लागेल आणि ब्रायडल मेकअप हा आहे 2 तास तरी लागतील सगळं.
सगळं मेकअप, ड्रेपिंग, हेअरस्टाईल सगळं करायला 2 तास तरी लागतील. सो लवकर उठ, रेडी राहा, आम्ही 5:30ला शार्प येऊ आणि आपण तुझं चालू करू मेकअप. तर मी म्हटलं की ओके, पण इतक्या लवकर याल का तुम्ही? तर कारण त्याच्या आधी पण त्यांना ब्राईड होती एक, आणि शी वॉज लाईक नो, त्यांचं साऊथ इंडियन वेडिंग आहे आणि ते खूप लवकर असतं, पहाटे पहाटे. सो तुझ्या इथे आम्ही आरामात येऊन जाऊ, डोंट वरी अबाउट इट. सो 4:30ला मी उठतेय, आवरतीये आणि 5:30ला मी बसलेली आहे. तर त्यांनी सांगितलं होतं की त्यांची जी असिस्टंट होती ती येऊन हेअर करून जाणार होती आणि त्या एक अर्ध्या तासात येणार होत्या. तर आय वॉज लाईक ओके. सो 5:30ला मी बसले होते आणि त्यांच्या असिस्टंट आल्या, त्यांनी हेअर केले माझ्या आणि 20 मिनिटात त्या निघून गेल्या. आणि आय वॉज लाईक ओके, ठीक आहे, आपण एकदा कॉल करून बघू त्यांना येत आहेत की काय होत आहे. तर मग मी त्यांना कॉल केला आणि शी वॉज लाईक ओके, येते मी, थोडासा होईल, 15-20 मिनिटात येते वगैरे. वॉज लाईक ओके. त्याच्यानंतर मी त्यांना आणखी एक 15-20 मिनिट वाट पाहिली. त्याच्यानंतर कॉल केला तर नो रिस्पॉन्स. त्याच्यानंतर आणखी एक 15-20 मिनिटांनी कॉल केला, नो रिस्पॉन्स. सो असं जवळपास 7 पर्यंत चाललं सकाळी की ते येतच नाहीये. त्यांनी 5:30ला येणार असं सांगितलं होतं आणि 7 पर्यंत तरी कोणीच नाही आले झाले. मला कळत नव्हतं की मी काय करू, कारण वेडिंग्समध्ये टायमिंग खूप इम्पॉर्टंट. सो जर सगळं वेळेवरती व्हायचं असेल, 12:30ला आमचा अक्षतांचा मुहूर्त होता, तो जर करायचा असेल तर आम्हाला विधी आधी करून घ्यायचे होते आणि ते सगळ्या गोष्टी माझ्या डोक्यात चालू होत्या. मला प्रत्येक वेळी त्यांना जर कॉल केला तर त्यावेळी एकतर तो उचलला नाही जायचा आणि जेव्हा उचलला जायचा तेव्हा असं सांगायचं की अरे 15-20 मिनिटात येतोय. तर मी वाट बघायचे, बट काही नाही करता येत ना तुम्हाला त्या पॉइंटमध्ये, मी काय करू? तर असं 7:15 पर्यंत हे चालू. 7:30च्या आसपास त्या आल्या आय थिंक. आणि सो 2 तास लेट आल्या आणि तिथून पुढे मी रडून रडून अशी शॉकमध्ये होते की मी करू काय आता या सिच्युएशन मध्ये. आणि जेव्हा त्या आल्या तेव्हा त्यांचं पहिलं वाक्य हे होतं की डोंट वरी, आपण 20 मिनिटात तुला रेडी करू. आय वॉज लाईक नो. बाकीचे आधीच्या याचे मेकअप जे झाले होते इव्हेंट्सचे, त्याला पण 1 तास कमीत कमी लागला होता. तुम्ही ब्रायडल मेकअप अर्ध्या तासात कसा काय करणार आहे? आणि शी वॉज लाईक नाही नाही, होऊन जाईल, डोंट वरी. आणि 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 मला एक गोष्ट आवर्जून सांगायची की मी एअरब्रशचं पॅकेज घेतलं होतं, ज्याच्यामध्ये त्यांनी मला सांगितलं होतं की एअरब्रश मेकअपला थोडा वेळ लागतो नॉर्मल मेकअप पेक्षा. सो लवकर उठून बस आणि एव्हरीथिंग. सो आय वॉज लाईक ओके, काल तर तुम्ही म्हणाला होता 2 तास लागतील, बट ओके. सो बट त्या पॉइंट पर्यंत मी त्यांना ओरडू शकत नव्हते किंवा घरातले पण कोणी त्यांना काही बोलू शकत नव्हतं, कारण माझा एंटायर फेस, माझा एंटायर दिवस हा त्यांच्यावरती अवलंबून होता. सो या मेकअप आर्टिस्ट दे कॅन ऍक्च्युली मेक ऑर ब्रेक युअर डे. ओके. सो मी त्यांना काही बोलले नाही. मी फक्त त्यांना सांगितलं की एवढा का लेट झाला, लाईक लेट केला तुम्ही आणि वाट बघतायत पाहुणे. तर मग त्या म्हणाल्या नाही, येताना त्या ब्राईडने आधी उशीर केला, त्याच्यानंतर मग रस्त्यावरती काहीतरी झाड पडलं होतं वगैरे वगैरे. तो मी शांतपणे बसून राहिले, मला काहीही करायचं नव्हतं. लेन्सेस पण मला घालायचे नव्हते, कारण मला माहिती होतं की पूर्ण दिवस आज मी रडणार आहे. सो मी लेन्सेस नाही घातले. सो त्यांनी एअरब्रशचं फाउंडेशन अप्लाय करायला चालू केलं आणि ते झाल्यानंतर त्यांनी मला सांगितलं की डोंट वरी, आता हा अजिबात हलणार नाहीये आणि जर तू रडलीस किंवा तुला घाम वगैरे आला तर फक्त कॉटनने, हँकरचिफने फक्त डॅप कर और टिश्यू पेपरने आणि दॅट्स इट, हलणार नाही वगैरे. लाईक ओके. तर मग त्या मॅडमनी पटपट पटपट लिटरली 20 मिनिट्समध्ये, आणि आय एम नॉट किडिंग, आय विश आय वॉज किडिंग बट नाही, 20 मिनिट्समध्ये त्यांनी मला रेडी केलं आणि शी वॉज आउट ऑफ द डोअर. आणि मी अशी बसली की हे काय आहे, लाईक कसं काय शक्य आहे, कोणाचा मेकअप होता 20 मिनिट्समध्ये? आणि ओके ठीक आहे, 20 मिनिट्समध्ये केला, दॅट इज फाईन. बट पुढची स्टोरी ऐकल्यानंतर तुम्हाला कळेल की इतकं का मला प्रॉब्लेम आहे त्या 20 मिनिट्सचा. घरातून बाहेर पडलो कार्यालयाला जाण्यासाठी. तर आम्ही गेलो, तिकडे पोहोचलो आणि त्याच्यानंतर आमचे बेसिक जे काही सुरुवातीचे विधी होते ते गुरुजींनी करून घेतले. आणि आणखी काही गोष्टी झाल्या आणि मला इतकं भरून आलं होतं. सो मी खूप इमोशनल आणि ओव्हरवेल्म झाले होते त्या पॉइंट पर्यंत. सो मी रडायला चालू केलं आणि मी इतकी रडत होते आणि आय मेड शुअर की मी काही टच नाही करणार कशानेच. ते मी जाऊ दिले तोंडावरून अश्रू. आणि मी रडतीये आणि थोड्या वेळाने मी आरशामध्ये बघते
तर माझा इथला सगळा मेकअप असा ना खराब झाला होता. जिथे जिथे पाणी गेलं होतं ना जिथून, तो सगळा खराब झाला होता. आणि मला वाटलं की हे फक्त मलाच दिसतंय, बट माझा भाऊ, ज्याला पावडर आणि मेकअप आणि लिपस्टिक मधला फरक नाही कळत, तो सुद्धा मला येऊन म्हणाला की तुझा मेकअप गेलाय, तुझा मेकअप खराब झालाय, चांगलं दिसत नाही. सो एका दिवसासाठी एवढे जास्त पैसे मी दिले होते आणि मला असं वाटलं की नाही, हे असं नाही झालं पाहिजे. त्यावेळी मी स्वतःसाठी स्टँड घेतला. मी त्यांना कॉल केलं, 9 वाजता वगैरे काहीतरी कॉल केला त्यांना परत, की नाही, हे माझा मेकअप सगळा निघालाय आणि प्लीज परत या आणि फिक्स करा. आणि शी वॉज लाईक की नाही, आम्ही आता कळंब्याला आहे, बरंच दूर आहे, तर मग आता येणं आम्हाला पॉसिबल नाहीये, बट बघते मी. तर आय वॉज लाईक ओके, मला कळत नव्हतं काय करू. सो मी काय केलं, माझ्याकडे कन्सिलर आणि पावडर थोडीशी होती, सो त्यानेच मी माझे जे प्रोडक्ट्स होते त्याच्यानी थोडं करेक्ट करण्याचा प्रयत्न केला. पण ते चांगलं दिसत नव्हतं, ते खूप पॅची झाला होता मेकअप सगळा. आणि या पॉइंट पर्यंत म्हणजे अगदीच दिवसाची सुरुवातच झाली होती. फक्त 1 तास झाला होता विधी चालू होऊन, दॅट्स इट. 1 तास पण नाही, ऍक्च्युली अर्धाच तास झाला होता आणि ते सगळं निघून गेलं होतं. आणि मी खूप जास्त अपसेट होते, मी सॅड होते, मी रडत होते. मला कळत नव्हतं की काही, हा एवढा मोठा इम्पॉर्टंट दिवस आहे माझ्या आयुष्यातला आणि काय चाललंय, मी हॅपी असायला हवं, बट नो, आय वॉज नॉट हॅपी. आणि तर फिक्स केला आणि येस, त्यांच्याकडून त्यांची असिस्टंट ज्या होत्या त्या आल्या होत्या थोड्या वेळाने, बट त्या म्हणाल्या अरे आहे ना नीट, कुठे काय झालंय वगैरे, जेव्हा की मी ते जस्ट कन्सिलर वगैरे लावून फिक्स केलं होतं आणि नाही, ते चांगलं नव्हतं दिसत रिअलमध्ये, बट तरी शी वॉज लाईक नाही नाही ठीक आहे, काही नाही प्रॉब्लेम, असंच आहे, चांगलंच आहे. मी त्यांना म्हटलं की एअरब्रश तर हलत नव्हता ना, मग हे कसं काय झालं. तर शी वॉज लाईक नाहीच हललेला ना, कुठे काय वगैरे, बट या ते दॅट हॅपन. ठीक आहे, विधी कम्प्लीट केले आम्ही. त्याच्यानंतर माझा लुक चेंज होता अक्षतांसाठी, तर त्याच्यासाठी त्यांच्या त्या मॅडम आल्या होत्या, थोड्या लेटच आल्या, बट ठीक आहे, 15-20 मिनिट लेट आल्या होत्या, दॅट इज ओके. सो आम्ही तो लुक चेंज वगैरे केला आणि त्याच्यानंतर थर्ड चेंज होता माझा. त्यावेळी म्हणजे पाठवणीसाठी जेव्हा मी जाणार होते, तर तेव्हाची साडीची चेंज होता, तर ते सुद्धा पॅकेजमध्ये इन्क्लुडेड होतं. त्यांना सांगितलं होतं 3 वेळा तुम्हाला यावं लागेल माझ्यासाठी. सो ते त्यांनी अग्री केलं होतं आणि तसंच आमचं वेडिंग पॅकेज ठरलं होतं. सो मी खूप वेट केला त्याच्या आधी की ते येतात का बघू, थोडं 15-20 मिनिट इकडे तिकडे होऊन जातच लग्नामध्ये, सो इट्स फाईन. सो मी 3 वाजता त्यांनी येणं अपेक्षित होतं परत लुक चेंजसाठी. सो 3:50 पर्यंत मी वाट बघितली आणि तोपर्यंत त्या नाही आल्या. आणि मग त्यांना कॉल पण केला मी त्यावेळी, पण त्यांनी असं सांगितलं की नाही, फक्त साडीसाठी येणं आम्हाला काही जमणार नाहीये, सो तुमचं तुम्ही मॅनेज करा. आणि आय वॉज लाईक अरे टचअप पण आहे, लाईक आमचा या वर्षीचा उन्हाळा खूप बेकार होता, इतका घाम आला होता, तो मेकअप ऑलरेडी रुईन झालाच होता, बट त्याच्यानंतर पण तो फिक्स करणं इम्पॉर्टंट होतं. त्याच्यानंतर आय वॉज फिलिंग सो सॅड अँड हेल्पलेस ॲट दॅट पॉइंट. मी ठरवलं की जाऊ दे, मम्मीनेच मला साडी सो त्यांचा मेसेज आला होता नेक्स्ट डे की मेकअप कसा वाटला वगैरे. तर मी त्यांना सांगितलं की नाही, मला ब्रायडल लुक नाही आवडला आणि क्लिअरली जे काही असेल ते सांगितलं मी. त्याच्यानंतर त्यांचा खूप मोठा मेसेज आला आणि शी वॉज सेइंग की तू चांगली दिसत होती, तुला काय आहे. मला माझ्या असिस्टंटनी पण सांगितलं की काही प्रॉब्लेम नव्हता झाला वगैरे, बट आय वॉज लाईक ओके, लेट मी डिसाईड दॅट की माझा चेहरा खराब झालाय की नाही झालाय. बट इट्स ओके, मी त्यांच्याशी काही वाद नाही घातला. मी त्यांना पूर्ण पैसे देऊन टाकले, कारण मला ते पुढे कॅरी ऑन नव्हतं करायचं. आय वॉज लाईक ठीक आहे, झालं ठीक आहे. तर त्याच्यानंतर त्यांचा परत मेसेज येतोय मला की अरे तुझ्या मम्मीचा पण आम्ही टचअप केला होता, मम्मीला त्यांच्या असिस्टंट हे करणार होत्या, रेडी करणार होत्या आणि त्याचं पॅकेज आम्ही घेतलं होतं सेपरेट. त्यांनी जेव्हा नेक्स्ट टाइम माझ्या लुक चेंजसाठी आल्या होत्या सेकंड टाइम, तर मम्मीचा थोडा टचअप केला होता आणि माझ्या भावाला पण कन्सिलर आणि पावडर वगैरे लावून दिली होती. आणि शी वॉज लाईक अरे त्याचे पैसे होतील एक्स्ट्रा, तर तुम्हाला द्यावे लागेल. आणि त्या पॉइंटला माझी इतकी सटकली की काय, लाईक लिटरली यू हॅव द ऑडॅसिटी टू डू दिस, डोंट, लाईक काय. मी एक शब्द नाही बोलली तुम्हाला, मी ना काही बोलले, त्या दिवशी पण नाही बोलले आणि नंतर पण नाही बोलले, आणि तुम्ही एक्स्ट्रा पैसे मागताय कन्सिलर लावण्याचे. आणि नो 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 नो, आय एम नॉट सेइंग की पैसे नाही घेतले पाहिजे और काय. येस, दॅट्स अ स्किल, तुम्ही आहात तेवढे केपेबल, तुम्ही घेतले पाहिजेत पैसे. बट जेव्हा तुम्ही ऍक्च्युली एवढं सगळी गोष्ट माझ्यासोबत केली आहे, त्याच्यानंतर मी काही बोलत नाही आणि तरी तुम्ही मागताय, दॅट्स नॉट राईट.
तर ते गोष्ट झाली आणि मग मी त्यांना बोलले, मी जे काही बोलले ते मी स्क्रीनशॉट पोस्ट करेन. तर या दॅट हॅपन. पण या सगळ्या गोष्टीमधून ना मी काही गोष्टी शिकले आणि मला त्या शेअर करायला आवडतील तुमच्यासोबत. तर मेकअप आर्टिस्ट मी हे बघितलं की ते इंस्टाग्रामवरती त्यांचे किती फॉलोअर्स आहेत. आय नो आपण नाही केलं पाहिजे, बट त्यांचा मेकअप वगैरे छान होता, त्यांचं पेज छान होतं आणि ते सगळं बघून मी ठरवलं की ओके, या चांगलं करतील, यांच्यावरती आपण विश्वास टाकू. मेकअप ट्रायल वगैरे अशी काही घेतली नव्हती, कारण मुहूर्तमेढ वगैरेचं ते लुक करणार होते. सो मला कळलं की कळूनच जाईल आणि मी तेव्हा सांगू शकते की अरे हे असं नाहीये, ते तसं करा. बट मी सजेस्ट करेन की असे मेकअप आर्टिस्ट युजली नका बघू की जे फेमस असतील ऍक्च्युली, बट असे कोणीतरी सिलेक्ट करा तुमच्यासाठी की जे तुम्हाला माहिती आहेत की छान मेकअप करतात, बट ते तुम्हाला डेडिकेटेड टाइम देऊ शकतील त्या दिवशी. सो माझ्या या सगळ्या चुकांमधून तुम्ही शिकू शकता की मेकअप आर्टिस्टशी आधी काय बोलून घ्यायचं, काय डिस्कशन केलं पाहिजे. पहिली गोष्ट ऑब्व्हियसली मी आधीच्या व्हिडिओमध्ये पण बोलली की तुम्ही त्या दिवशी किती ब्राईड्स ऍक्च्युली घेणार आहात आणि खूप साऱ्या असतील तर तुम्ही टाइम कसा मॅनेज करणार आहे. सेकंड गोष्ट ही की एअरब्रश जर पॅकेज आपण घेतोय तर एअरब्रशमध्ये कोणते प्रोडक्ट्स यूज केले जातील आणि पूर्ण मेकअप एअरब्रश असेल का. तिसरी गोष्ट ही आहे की जर गरज पडली तर ते परत येऊ शकतात का हे विचारून घ्यायचंय, जर ते तुमच्यासोबत डेडिकेटेडली थांबणार नसतील तर. कारण बऱ्याच वेळा मेकअप वगैरे खराब होतो किंवा आणखी कशाची तरी गरज पडते. जर नऊवारी तुम्ही ड्रेप करणार असाल तर त्याच्यासाठी पण गरज लागते कोणाची तरी. सो ते परत यायला तयार आहेत का हे पण प्लीज विचार. चौथी गोष्ट ही आहे, जर ते यायला तयार नसतील किंवा त्यांना शक्य नसेल तर ते रिटचचं किट प्रोव्हाइड करतील का. तुम्ही हे नक्कीच विचारू शकता, कारण ते स्वतः येणार नसतील तर इट्स ऑलवेज गुड टू हॅव अ बॅकअप प्लॅन, राईट. पाचवी गोष्ट आहे जी की मला वाटतं की काइंड ऑफ इम्पॉर्टंट, ते जे केसात आपण फ्लावर्स लावतो, रिअल फ्लावर्स, ते स्वतः आणणार आहेत की आपण प्रोव्हाइड करायचे. कारण एंगेजमेंटमध्ये माझे जे मेकअप आर्टिस्ट होते त्यांनी स्वतःहून घेऊन आले होते, बट मेकअप याच्या वेळी लग्नाच्या वेळेच्या ज्या होत्या त्यांनी मला सांगितलं होतं की त्यांना नाही जमणार, सो तुमचं तुम्ही घेऊन या. सो या गोष्टी तुम्ही लक्षात ठेवा नक्की आणि मेकअप आर्टिस्टशी डिस्कस करताना या गोष्टी प्लीज डिस्कस करा. दॅट्स इट फॉर दिस व्हिडिओ. जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर मला कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओला लाईक करा, सबस्क्राईब करायला विसरू नका आणि माझ्या टिप्स कशा वाटल्या हेही प्लीज सांगा मला. आणि आय विल सी यू इन द नेक्स्ट व्हिडिओ. बाय.